नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, योगिनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची आणि पुण्यकारक एकादशी मानली जाते, जी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरी केली जाते. हे व्रत भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या व्रताचे महत्त्व म्हणजे या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापात नाश होतो आणि आजारपणापासून देखील मुक्ती मिळून उत्तम आरोग्य प्राप्त होते. धार्मिक मान्यतेनुसार योगिनी एकादशीचे व्रत पाळल्याने 88,000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याइतके पुण्य आपल्याला प्राप्त होते. पाद्य पुराणात सांगितल्यानुसार राजा सुकेतुमन याने या व्रताच्या प्रभावातून आपल्या शापातून व दुष्कृत्यातून मुक्ती मिळवली होती. या व्रताचे नियम म्हणजे उपवास करणाऱ्यांनी दशमीच्या रात्रीपासूनच सात्विक अन्न घ्यावे आणि मसूर, गहू, ज्वारी किंवा वांगे खाणे टाळावे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी करून विष्णुपूजन व विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. या दिवशी दान धर्माला देखील खूप महत्त्व आहे. उपवासामध्ये तांदूळ, लसूण, कांदा आणि मांसाहार वर्ज्य मानला जातो. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं देखील अजिबात तोडू नयेत. मंडळी, पूर्ण वर्षामध्ये 24 एकादशी व्रत आहेत. प्रत्येक महिन्यात 2 वेळा भगवान विष्णूंची आराधना करण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त होते. अशी मान्यता आहे. विष्णुदेव व लक्ष्मी माता यांची पूजा केल्याने सुख, समृद्धी व ऐश्वर्य वैभवाची प्राप्ती होते. आषाढ महिन्यात एक पवित्र महिना समजला जातो, त्यामुळे या महिन्यात आलेल्या योगिनी एकादशीचे महत्त्व खूप आहे. यावेळी 10 जुलैला एकादशी एक शुभ संयोग घेऊन येत आहे, त्यामुळे राशीनुसार कोणते उपाय करावेत तसेच दान देखील कोणते करावे याविषयी आपण माहिती बघूयात. नंबर 1. मेष राशी. या राशीच्या लोकांनी एकादशी दिवशी श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पूजेमध्ये लाल रंगाचे फूल त्यांना अर्पण करा, त्यामुळे विष्णू भगवान प्रसन्न होतात. नंबर 2. वृषभ राशीच्या लोकांनी एकादशी दिवशी सफेद वस्तूंचे दान करावे. अशी मान्यता आहे की या दिवशी सफेद वस्तूंचे दान केल्यामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होते. नंबर 3. मिथुन राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र श्रीहरी विष्णूंना अर्पण करावे, त्यामुळे ते प्रसन्न होतात. नंबर 4. कर्क राशीच्या जातकांनी एकादशी दिवशी विष्णूंना व माता लक्ष्मींना खिरीचा भोग अर्पण करावा. असं म्हणतात, खिरीचा भोग अर्पण केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी तसेच सुखी वातावरण निर्माण होते. नंबर 5. सिंह राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र विष्णूंना अर्पण करा, तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे, त्यामुळे देव प्रसन्न होतात. नंबर 6. कन्या राशीच्या जातकांनी आर्थिक तंगीने जर तुम्ही त्रस्त असाल तर यांनी योगिनी एकादशी दिवशी विष्णू भगवानांना प्रसन्न होण्यासाठी पांढरी मिठाई सोबतच केसर अर्पण करा, त्यामुळे घरात सुख शांती राहते. नंबर 7. तुला राशीच्या जातकांनी सफेद रंगाच्या वस्तू दान कराव्यात, यामुळे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढते तसेच सौभाग्याची देखील प्राप्ती होते. नंबर 8. वृश्चिक राशीच्या जातकांनी नोकरी व्यापारात प्रगती करण्यासाठी या दिवशी गुळाचे दान नक्की करावे, यामुळे नारायणाची कृपा आपल्याला प्राप्त होते. नंबर 9. धनु राशीच्या जातकांनी विष्णूंचा आशीर्वाद भेटण्यासाठी पिवळे वस्त्र व पिवळे चंदनाचे दान करावे, तसेच पिवळ्या फळाचे दान करणे उत्तम मानलं गेले आहे. नंबर 10. मकर राशीच्या जातकांनी या दिवशी दही व इलायचीचे भोग अर्पण करा, यामुळे विष्णुदेवांची कृपा नक्कीच प्राप्त होते. नंबर 11. कुंभ राशीच्या जातकांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा, यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. नंबर 12. मीन राशीच्या लोकांनी या दिवशी गरिबांची सेवा करावी, तसेच गरिबांना दान करावे व देवाला खडीसाखरचा भोग देखील लावावा. तर मंडळी, हे होते ते उपाय जे 12 राशीच्या लोकांना योगिनी एकादशी दिवशी करायचे आहे. या उपायामुळे नक्कीच तुमच्या घरी सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. मंडळी, माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तसेच ही माहिती शेअर देखील करा. माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.